नमस्कार. आज परेश. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, धक्कादायक. कारण आजची बातमी फक्त विद्यार्थ्यांची नाही, पालकांची नाही, तर शिक्षण व्यवस्थेवर आहे. आणि ही बातमीच तशी. नाव आहे महेश ट्युटोरियल्स. हो, बरोबर, तेच नाव, महेश ट्युटोरियल्स, जे गेले कित्येक वर्ष एक विश्वासू कोचिंग क्लासेस म्हणून ओळखलं आपण. कितीतरी विद्यार्थी त्यांनी घडवलेले. पण आज याच महेश ट्युटोरियल्सनी हजारो विद्यार्थ्यांचं व पालकांचा विश्वासघात केलेला. एका रात्रीत अचानक आपल्या राज्यातील 33 शाखा त्यांनी अचानक बंद करून टाकल्या. ते पण कुठलीही पूर्वकल्पना न देता झालं. असं चालू वर्षाचे जवळपास आपल्या पालकांनी रक्ताचं पाणी करून, पुसणे पासणे करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फी भरली. जशी फी जमा झाली तसं लगेचच शाळा ठोकण्यात आलं आणि शाखा बंद करण्यात आली. 2,500 विद्यार्थी आज रस्त्यावर आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे असे महत्त्वाचे वर्ष असूनही विद्यार्थ्यांचं काय आहे काय माहितीच नाही. ज्यावेळी पालक रिफंड मागायला गेले त्यावेळी मॅनेजमेंटनी हात वर केले. हे झालंय विश्वासघात. पण आतापासून नाही, डिसेंबर 2022 पासून महेश ट्युटोरियलची एक पालक कंपनी MT एड्युकेअर लिमिटेड ही तेव्हापासून 74 कोटी रुपये ड्यूज देते आणि त्यांच्यावरती इन्सॉल्व्हन्सी म्हणजे दिवाळीखोरांची केस सुरू आहे. एवढं सगळं माहीत असतानाही, इतकं प्रचंड तोटा असतानाही त्यांनी या वर्षीची फी कशी घेतली. म्हणजे हा अक्षरशः पालकांच्या पैशांवर दरोडा टाकले. आणि माझं एवढंच एक प्रश्न आहे की आपलं जे सरकार आहे, की आपली शिक्षण व्यवस्था आहे, या ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्यावर लक्ष का देत नाही, त्यांना अशी खुली सूट का दिलेली आहे. पाहिजे तशी फीस घेतात, पाहिजे तसं मनमानी कारभार करतात, पाहिजे तेव्हा बंद करतात. तर ते गरीब विद्यार्थी जाणार कुठे? सगळीकडे अंधकार असताना एक प्रकाश नक्की उजळेल. आर्यन अकॅडमीनी पुढाकार घेऊन त्या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यांच्यामध्ये सामील करून त्यांना शिक्षण देणार असं ठरवलेलं आहे. पण आता झालं आहे, यापुढे होणार नाही याची कसली गॅरंटी. कारण माझी नम्र विनंती आहे सरकारला की एक सखोल चौकशी व्हावी आणि तशीच सर्व पालकांना नम्र विनंती की आपण सर्वांनी एकत्र येऊन कोर्टात केस फाईल करावी आणि तुमची सगळी रिफंड परत द्या. धन्यवाद.